आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडून दिलं. पण 2 कोटींच्या संपत्तीचा प्रश्न आला तेव्हा मुलांनी कोर्ट गाठलं. न्यायाधीशांनी दिलेला निकाल ऐकून सगळे थक्क. गजाननराव पाटील हे पुणे शहरात राहणारे निवृत्त सरकारी अधिकारी होते. पत्नीच्या निधनानंतर ते एकटेच राहत होते. त्यांना 2 मुलगे, अमोल आणि निखिल, दोघेही परदेशात सेटल झालेले, मोठ्या कंपन्यात नोकरी करणारे. वडिलांनी कष्टाने बांधलेलं शहरातील घर आणि गावाकडची शेती, आजच्या घडीला साधारण 2 कोटींची मालमत्ता. सुरुवातीला सगळं सुरळीत होतं, पण वय वाढत गेलं तसं गजाननरावांना आजारपणाने ग्रासलं. गुडघ्यांचा त्रास, डायबिटीस, हृदयविकार. डॉक्टरांनी नियमित काळजी सांगितली. मुलांना वारंवार फोन करून त्यांनी मदत मागितली, पण उत्तर एकच, बाबा आम्ही खूप बिझी आहोत, तुम्ही एखाद्या केअरटेकरची व्यवस्था करा. शेवटी एक दिवस अमोल भारतात आला आणि म्हणाला, बाबा तुमच्यासाठी आम्ही चांगला वृद्धाश्रम शोधलाय, तिथे तुमची व्यवस्थित काळजी घेतली जाईल. गजाननरावांच्या डोळ्यात पाणी आलं, पण ते काहीच बोलले नाहीत. त्यांना शहरातील एका वृद्धाश्रमात सोडण्यात आलं. वृद्धाश्रमातील दिवस आणि एक अनपेक्षित निर्णय. वृद्धाश्रमात गजाननरावांची ओळख झाली शरद नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याशी. शरद रोज येऊन वृद्धांची चौकशी करत असे. गजाननरावांनी त्याला आपल्या आयुष्याची कहाणी सांगितली. मी मुलांसाठी सगळं केलं, पण शेवटी मला इथे आणून ठेवलं. त्या रात्री त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपली 2 कोटींची संपूर्ण मालमत्ता एका नोंदणीकृत ट्रस्टच्या नावावर करण्याचं ठरवलं, वृद्धाश्रम आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी. काही महिन्यातच गजाननरावांचं हृदयविकाराने निधन झालं. संपत्तीचा मुद्दा आणि मुलांची धावपळ. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच अमोल आणि निखिल भारतात आले. त्यांना खात्री होती घर आणि शेती आपल्याच नावावर येणार. पण जेव्हा त्यांनी मालमत्तेची चौकशी केली तेव्हा समजलं की सगळी संपत्ती आधीच ट्रस्टच्या नावावर झाली आहे. दोघांनी लगेच कोर्टात दावा दाखल केला. वडील मानसिकदृष्ट्या सक्षम नव्हते, त्यांना फसवून सही घेतली गेली. केस कोर्टात गेली. वातावरण तणावपूर्ण होतं. कोर्टातील निर्णायक क्षण. न्यायाधीशांनी ट्रस्टचे कागद, डॉक्टरांचे सर्टिफिकेट आणि सर्व पुरावे तपासले. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, गजाननराव पूर्ण शुद्धीमध्ये होते. त्यांनी स्वतःच्या इच्छेने सही केली. मग न्यायाधीशांनी मुलांकडे पाहत विचारलं, तुम्ही शेवटचं वडिलांना केव्हा भेटलात? दोघेही शांत. वृद्धाश्रमातील व्यवस्थापकांनी नोंद दाखवली. मुलांनी गेल्या 1 वर्षात एकदाही भेट दिली नाही. कोर्टात कुजबूज सुरू झाली. न्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय. न्यायाधीशाने ठाम आवाजात निकाल दिला, जेव्हा वडील जिवंत होते तेव्हा तुम्हाला त्यांची जबाबदारी नको होती. आता त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगणं हा नैतिकतेचा अपमान आहे. कागदोपत्री सर्व प्रक्रिया कायदेशीर आहेत, त्यामुळे मालमत्ता ट्रस्टकडेच राहील. पण इथेच गोष्ट संपली नाही. न्यायाधीश पुढे म्हणाले, वृद्धाश्रमातील 8 महिन्यांच्या राहण्याचा आणि उपचारांचा खर्च 12 लाख रुपये आहे. कायद्यानुसार मुलांची जबाबदारी असताना तो खर्च ट्रस्टने केला, त्यामुळे तो खर्च तुम्ही दोघांनी मिळून 30 दिवसात भरावा. कोर्टात शांतता पसरली. ज्या मुलांना 2 कोटींची अपेक्षा होती त्यांना आता 6 लाख रुपये भरावे लागणार होते. शेवटचा धडा. अमोल आणि निखिल खाली मान घालून उभे होते. पैशाच्या मागे धावताना त्यांनी वडिलांचं प्रेम, त्यांची सेवा आणि कर्तव्य विसरलं होतं. गजाननरावांची संपत्ती आता अनेक वृद्ध आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश पसरवणार होती. पैसा वारसा म्हणून मिळू शकतो, पण आशीर्वाद कमवावा लागतो.
रसिक श्रोते हो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.